स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे केवळ संविधानातील शब्द नाहीत, तर आजच्या 21व्या शतकातील तरुणाईच्या विद्रोहाचा तो जाहीरनामा बनला आहे। गेल्या काही वर्षात तुम्ही देशातील कोणतंही मोठं विद्यार्थी आंदोलन किंवा जन आंदोलन पाहिलं तर तुम्हाला त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल। मग ते जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमधील आंदोलन असो, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधातील आंदोलन असो किंवा नुकतंच झालेलं कॉक्रोच जनता पार्टीचं तरुण विद्यार्थ्यांचं आंदोलन असो, या प्रत्येक आंदोलनात एका महापुरुषाची प्रतिमा सर्वात जास्त झळकताना दिसते आणि ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके जेव्हा अमेरिकेतून भारतात परत आला तेव्हा एअरपोर्टवरून बाहेर पडताना त्याच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं एक पुस्तक अत्यंत अभिमानाने झळकत होतं। केवळ अभिजितच नाही तर हल्लीच्या प्रत्येक आंदोलनात सहभागी होणारा तरुण आपल्या खिशात, हातात किंवा थेट हृदयावर बाबासाहेबांची प्रतिमा बाळगून रस्त्यावर उतरत आहे। परंतु ज्या महापुरुषाने 6-7 दशकांपूर्वी या देशाची राज्यघटना लिहिली, ज्यांनी कायद्याच्या आणि संविधानाच्या चौकटीत राहून लढायला शिकवलं, तेच बाबासाहेब आजच्या डिजिटल युगात 21व्या शतकातील तरुणांच्या गळ्यातील ताईत का बनत चालले आहेत? तरुणाईच्या विद्रोहाचा चेहरा बाबासाहेब का बनत आहेत? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। आंदोलनांना आणि विद्रोहाला नेहमीच प्रतिकांची गरज असते। जर आपण जागतिक पातळीवर पाहिलं तर अनेक दशकं डाव्या विचारसरणीच्या किंवा क्रांतिकारी आंदोलनांमध्ये चे ग्वेरा हा चेहरा विद्रोहाचं प्रतीक मानला जायचा। भारतातही प्रदीर्घ काळ शहीद भगतसिंग यांच्या फोटोंनी तरुणांना आकर्षित केलं। शहीद भगतसिंगांचा क्रांतीचा विचार आजही तरुणांना प्रेरणा देतोच, परंतु गेल्या 10 वर्षात आणि विशेषतः 2014-15 नंतर भारताच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर एक मोठा बदल झाला आहे। आजचा तरुण जेव्हा आपल्या हक्कांसाठी, शिक्षणासाठी, रोजगारासाठी किंवा लोकशाहीच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याच्या हातात भारतीय संविधान असतं आणि दुसऱ्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असते। हा बदल अचानक झालेला नाही, यामागे आजच्या तरुणाईची बदललेली मानसिकता आणि देशातील सद्यस्थिती कारणीभूत आहे। आजच्या तरुणाला केवळ भावनिक क्रांती नको आहे, तर त्याला तार्किक आणि घटनात्मक मार्गाने आपला हक्क मिळवायचा आहे आणि हाच मार्ग बाबासाहेबांनी दाखवला आहे। यासाठी आपण गेल्या काही वर्षातील आंदोलनं पाहूया। देशातील 2015-16च्या सुमारास जेव्हा रोहित वेमुलाच्या संस्थात्मक हत्येचा प्रश्न समोर आला किंवा JNU मध्ये जेव्हा विद्यार्थ्यांवर हल्ले झाले तेव्हा विद्यापीठांच्या भिंतींवर बाबासाहेबांचे फोटो मोठ्या प्रमाणात लावले गेले। देशातील सामान्य तरुणांना हे कळून चुकलंय की बाबासाहेबांच्या विचारांशिवाय भारतात समतेची लढाई पूर्णच होऊ शकत नाही। आणि जेव्हा JNU आणि देशातील अन्य विश्वविद्यालयातील तरुण संस्थागत हत्येच्या विरोधात रस्त्यावर उतरला तेव्हा त्यांच्या हातात बाबासाहेब डॉक्टर आंबेडकरांच्या प्रतिमा होत्या। दुसरं उदाहरण CAA-NRC विरोधी आंदोलनाचं देता येईल। 2019-20 मधील नागरिकत्व कायद्याविरोधातील आंदोलन हे देशाच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आंदोलनांपैकी एक होतं। दिल्लीच्या शाहीन बाग पासून ते देशाच्या वेगवेगळ्या शहरांमधील गल्लीबोळांपर्यंत OBC, SC, ST प्रवर्गातील लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते। या आंदोलनाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय होतं तर तिथे कोणत्याही धार्मिक घोषणांऐवजी किंवा धार्मिक प्रतीकांऐवजी मंचावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा लावल्या होत्या। आंदोलक हातात संविधानाची प्रस्तावना घेऊन आंदोलनात बसले होते। असं का झालं? कारण देशातील अल्पसंख्याक, बहुजन आणि तरुणांना हे माहीत आहे की जर त्यांच्या नागरिकत्वावर किंवा हक्कांवर गदा आली तर त्यांना वाचवणारं एकमेव कवच आहे बाबासाहेबांचं संविधान। अगदी अलीकडे म्हणजेच काल झालेल्या कॉक्रोच जनता पार्टी सारख्या प्रतिकात्मक आणि आक्रमक आंदोलनांकडे नजर टाकली तर काय दिसतं तर आजचा तरुण हा सुशिक्षित आहे, तो सोशल मीडियाच्या युगात जगतो आहे, तो सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशाही प्रवृत्तीला, भ्रष्टाचाराला आणि शिक्षण व्यवस्थेतील गोंधळाला कंटाळलेला आहे। जेव्हा तरुण स्वतःच्या हक्कांसाठी प्रस्थापित यंत्रणेविरुद्ध उभा ठाकतो तेव्हा तो स्वतःसोबत बाबासाहेबांचे विचार घेऊन येतो। का? कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं एज्युकेट, एजिटेट, ऑर्गनाइज, म्हणजेच शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। या आंदोलनांमध्ये आपल्याला केवळ भारतात राहणारे तरुणच दिसत नाहीत, तर जागतिक पातळीवर शिकणारा भारतीय तरुणही यात आघाडीवर आहे। नुकतंच आपण पाहिलेलं उदाहरण म्हणजे अभिजित दिपके।
जेव्हा तो अमेरिकेसारख्या प्रगत देशात शिक्षणासाठी गेला व कालच्या आंदोलनासाठी भारतात परतला, तेव्हा एअरपोर्टवर त्याच्या हातात बाबासाहेबांचं पुस्तक होतं. हे केवळ एक पुस्तक नव्हतं, तर तो प्रस्थापित व्यवस्थेला दिलेला एक संदेश होता. आज हार्वर्ड, ऑक्सफर्ड, कोलंबिया किंवा लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या जगातील नामवंत विद्यापीठांमध्ये शिकणारा भारतीय तरुण तिथे बाबासाहेबांचे विचार घेऊन जात आहे. हा तरुण जेव्हा भारतात येतो तेव्हा तो कोणत्याही फॅन्सी फॅशन ऐवजी बाबासाहेबांच्या विचारांचा वारसा मिरवण्यात अभिमान बाळगतो. आजच्या तरुणांसाठी बाबासाहेब हे केवळ एका विशिष्ट जातीचे नेते राहिलेले नाहीत, तर ते संघर्षाचे प्रतीक बनले आहेत. मानवी हक्क, स्त्रीमुक्ती, समता आणि लोकशाही या विषयांवर बोलत असताना भारताला बाबासाहेबांशिवाय पर्याय उरलेला नाही हे आजच्या तरुणाईला चांगलंच ठाऊक झालं आहे. पण प्रश्न पडतो की आजच्या 21व्या शतकातील तरुणांना बाबासाहेब इतके जवळचे का वाटतात? याची 5 प्रमुख कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण आहे तर्कशुद्धता आणि बौद्धिकता. आजचा तरुण अंधश्रद्धा किंवा पोकळ घोषणांवर विश्वास ठेवत नाही. बाबासाहेब हे प्रचंड सुशिक्षित कायदेतज्ञ आणि अर्थतज्ञ होते. त्यांचा प्रत्येक विचार हा विज्ञानावर आणि तर्कावर आधारित होता. तरुणांना त्यांची ही बौद्धिक उंची आकर्षित करते. दुसरं कारण आहे घटनात्मक मार्गावर विश्वास. आजच्या तरुणांना दगडफेक किंवा हिंसाचार करून परिवर्तन नको आहे. त्याला माहिती आहे की हिंसेने प्रश्न सुटत नाहीत. बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या रूपाने कायद्याची लढाई लढण्याची ताकद दिली आहे. न्यायालय, कायदे आणि सनदशीर मार्ग यावर आजच्या तरुणांचा प्रचंड विश्वास आहे. तिसरं कारण आहे स्त्रीमुक्ती आणि सर्वसमावेशकता. आजच्या आंदोलनांमध्ये मुली आणि महिलांचा सहभाग पुरुषांच्या बरोबरीने किंवा त्यांच्यापेक्षा थोडा अधिकच आहे. बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलच्या माध्यमातून महिलांना जे अधिकार दिले, पुरुषांच्या बरोबरीने जगण्याचा जो अधिकार दिला, त्याची जाणीव आजच्या सुशिक्षित तरुणींना आहे. त्यामुळे त्या बाबासाहेबांना आपला सर्वात मोठा पाठीराखा म्हणतात. त्यांना या गोष्टीची जाणीव झाली आहे की आज जर त्या सन्मानाने जीवन जगत आहेत तर ते बाबासाहेबांनी बनवलेल्या कायद्यांमुळे आणि त्यांच्या विचारांमुळेच. त्यामुळे सध्याच्या तरुणींमध्ये बाबासाहेबांच्या विचारांप्रती प्रचंड आकर्षण निर्माण झाले आहे. चौथं कारण आहे हुकुमशाहीला थेट आव्हान. बाबासाहेबांनी संविधानात स्पष्ट लिहिलं होतं की कोणत्याही नेत्याच्या पायावर आपली लोकशाही गहाण ठेवू नका. व्यक्तिपूजेच्या विरुद्ध बाबासाहेबांनी दिलेला हा इशारा आजच्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या काळात तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. आणि 5वं कारण आहे असमानतेच्या विरोधात बाबासाहेबांनी दिलेला समतेचा विचार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सामाजिक आंदोलनाची सुरुवातच समाजातील अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांच्या अधिकारांसाठीच्या आंदोलनाने केली. त्यांनी नेहमीच इथल्या जातीयवादी, ब्राह्मणवादी व्यवस्थेवर वार केले, आघात केले. ही असमानतेची व्यवस्था संपवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. शेवटी संविधानाच्या रूपाने ते भारतात राजकीय समानता आणण्यासाठी यशस्वी झाले व सामाजिक व आर्थिक समानतेच्या दृष्टीने मूलभूत परिवर्तन करण्यासाठीच हा मार्ग दिला. त्यामुळे या 21व्या शतकात असमानतेच्या व्यवस्थेविरोधातील चेहरा म्हणून बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर यांचं नाव पुढे येतं. शेवटी एक गोष्ट नक्की समजून घेतली पाहिजे की देशातील राजकारण्यांनी बाबासाहेबांना ठराविक जातीच्या चौकटीत कोंडण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु आजच्या सुशिक्षित, विचार करणाऱ्या आणि अन्याय सहन न करणाऱ्या तरुणाईने राजकारण्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला आहे. आज बाबासाहेब जातीच्या, धर्माच्या आणि प्रांताच्या सीमा ओलांडून भारताचा आवाज बनले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार म्हटलं की केवळ बाबासाहेबांचे विचार नाहीत, तर शिव, फुले, शाहू व संत परंपरेतील समानतेचा विचार आहे. 21व्या शतकातील तरुण जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा तो हे सिद्ध करतो की जोपर्यंत या देशात अन्याय जिवंत आहे, जोपर्यंत हुकुमशाही डोकं वर काढण्याचा प्रयत्न करेल, तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक विद्रोहाच्या रूपात, प्रत्येक घोषणांच्या रूपात आणि प्रत्येक तरुणाईच्या विचारात जिवंत राहतील.